मोलाचा वाटा आहे असं एकंदरीत समजते, काय सांगतात? खरोखरच एक चांगला उमेदवार आमच्या पालकमंत्री साहेबांनी दिलेला, सगळ्यांचा आवडीचा, आणि त्याच्यामुळे हा मोठा विजय. आणि आम्ही जे कार्यकर्ते होते खरोखर एका दिलाने एका याने काम करत होते. हे सर्व उमेदवारासाठी नव्हे तर आमचे नारायण राणे आमचे पालकमंत्री यांच्यासाठी काम करत होते. एक चांगला विजय करून दाखवावा अशी प्रत्येकाची इच्छा होती आणि ती आज प्रत्यक्षात आणली. 95 मतं आपल्याला मिळाले कासारडे मतदारसंघात, काय सांगा? हे खरं सांगायचं तर माझ्या भारतीय जनता पार्टी महायुतीचा आणि खासदार आणि नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितीनजी राणे साहेब हा यांचा विजय आणि माझे कार्यकर्ते आणि माझ्या मतदारांचा विजय आहे. सर्वात मोठा विजय आहे एकंदरीत. भाजपने ताकद देखील लावली होती, त्याबद्दल या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आणि मला जास्तीत जास्त मतं मिळाली तर माझ्या कार्यकर्त्यांमुळे मिळाली, एवढंच सांगितलं. विजयानंतर पहिलं काय सांगितलं? काय विकास कामं तर काय पालकमंत्र्यांच्या मार्फत झालेलीच आहेत. तर आमचे जे तरुण आहेत त्यांना काहीतरी रोजगार मिळावा ही माझी खूप इच्छा आहे. भरघोस मत दिलं आमच्या पक्षाला, आमच्या साहेबांना, आणि हिंमत आहे ते साहेबांना दिलेलं आहे. त्यांचे पूर्ण सर्वांचे आभार मानतो. एकंदरीत मोठं मताधिक्य मिळालं. पहिलं काम काय असेल? गावचं जेवढं काय उरलेले कामं, विकास कामं आहेत आमच्या विभागाची, ती सगळी आम्ही पूर्ण करतो. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना अवघी 774 मतं घ्यावी लागली, की कमी मतं मिळाली. काय वाटतं की कशा आधारावर लोकांनी मतदान विचार करतो? साहेबांच्या विकास कामावरच मला ही मतं भेटलेली आहेत. बघायला गेलं तर नांदगावमध्ये आणि कासारडेमध्ये बहुतांश मतं ही काय सांगतात? भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून महायुतीचे सन्मान्य संतोष पारकर यांना साहेबांनी जी उमेदवारी दिली होती, सन्मान्य राणे साहेब आणि सन्मान्य पालकमंत्री नितेश राणे, एक विश्वास होता. सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं मताधिक्य देऊन कासारडा जिल्हा परिषद मतदारसंघामधनं संतोष पारकर विजयी होतील. आणि त्याचप्रमाणे पूर्ण 16च्या 16 जे बूथ आहेत त्या 16च्या 16 प्रभागामध्ये आम्ही कुठेही मायनस झालेलं नाही. जे नांदगाव तिटावा 2 मायनस बूथ असायचे, नांदगाव मुस्लिम वाडी आणि खालची मुस्लिम वाडी, ते देखील मुस्लिम समाज संतोष पारकर यांच्या पाठीशी राहिले. आणि सर्वात जास्त मताधिक्य देऊन संतोष पारकरांना नांदगाव पंचायत समिती असेल किंवा कासारा पंचायत समिती असेल, दोन्ही ठिकाणावरनं लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि सगळ्यात मोठं काम आमच्या तमाम कार्यकर्त्यांनी काम केलं. कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.